वसई विरार महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयोगाचा धडक इशारा. 7 दिवसांत प्रश्न निकाली काढा, अन्यथा कठोर कारवाई. आयोग उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचा प्रशासनाला सज्जड दम. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या हक्कांसाठी आता थेट महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वसई विरार महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची गंभीर दखल घेत आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांची झाडझडती घेतली. या भेटी दरम्यान सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी, आरोग्य, सुरक्षितता, मूलभूत सुविधा आणि कामाच्या परिस्थितीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात यावा यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत आयोगाकडून तब्बल 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जाईल, असा थेट इशारा देत मुकेश सारवान यांनी प्रशासनाला सज्जड दम भरला. त्यामुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सफाई कर्मचारी हे शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा मानले जातात. मात्र अनेक वेळा अत्यंत धोकादायक परिस्थितीत, अपुऱ्या साधनसामुग्रीत आणि सुरक्षेच्या अभावात त्यांना काम करावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेषतः कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने, आरोग्य सुविधा आणि मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावेळी बोलताना आयोग उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की वसई विरार महानगरपालिकेमध्ये भेट दिली असता सफाई कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते तात्काळ सोडविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचवावे, त्यांना न्याय व हक्क मिळावेत यासाठी राज्यभर दौरे केले जाणार आहेत. ठेकेदारांकडून होत असलेल्या निष्काळजीपणावरही त्यांनी संताप व्यक्त केला. जे ठेकेदार सुरक्षिततेच्या उपाययोजना करत नाहीत, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत अनेक कारवाया करण्यात आल्या असून त्याचा संपूर्ण अहवालही दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच 7 दिवसांत अहवाल आला नाही तर 8व्या-9व्या दिवशी कडक प्रकारची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या भेटीनंतर सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या आता मार्गी लागतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे प्रशासन आयोगाच्या आदेशांची कितपत अंमलबजावणी करते यावर पुढील घडामोडी अवलंबून राहणार आहेत. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना न्याय, सुरक्षितता आणि सन्मान मिळावा हीच आता सफाई कर्मचाऱ्यांची अपेक्षा असून आयोगाच्या या धडक भूमिकेमुळे त्यांच्या लढ्याला नवी ताकद मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.